नमस्कार. आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बंद बेकायदेशीर. मुंबई उच्च न्यायालयाचा महाविकास आघाडीला दणका. बंद केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश. लाडकी बहीण योजनेसाठी 2 कोटींवर नव्याने अर्ज केलेल्या महिलांना 3 हप्ते एकदम मिळणार. चूल पेटलीच नाही. नेपाळ बस अपघाताने वरणगाव तालुका सुन्न. एकाच गावातील 10 जणांचा मृत्यू. ठरलं तर समरजित सिंग घाटगे कमळ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेणार. गो 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 गोविंदा ठाण्यात रंगणार दहीहंडीचा थरार. जागतिक विश्वविक्रमास मिळणार 25 लाखाचे बक्षीस. 11 लाख लखपती दिदींना प्रधानमंत्री मोदींकडून प्रमाणपत्र. जळगावात उद्या सोहळा. मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी राज्यात 2 लाखांपेक्षा जास्त अर्जपात्र. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे बंद मागे घेण्याचे आवाहन. पुण्यात 1 तास आंदोलनाला बसणार. शरद पवारांची नवी भूमिका. राज्यपाल निर्देशित 12 आमदारांच्या नियुक्त्यांवरची सुनावणी 1 ऑक्टोबर पर्यंत लांबणीवर. नियुक्त्यांना स्थगिती द्यायला मात्र नकार. आम्हाला मुख्यमंत्री पदात रस नाही. शरद पवारांची स्पष्टोक्ती. मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याच्या ठाकरेंच्या आग्रहानंतर पवारांचं मोठं वक्तव्य. उद्धव ठाकरेंच्या आग्रहानंतरही काँग्रेस मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर न करण्यावर ठाम. आधी निवडणुकांना सामोरे जाऊ मग मुख्यमंत्री ठरवू, काँग्रेसची भूमिका. विधानसभा निवडणुकीमध्ये गढूळ झालेल्या राजकारणावर राग व्यक्त करा. राज ठाकरेंचं वणीच्या सभेत आवाहन. 225 जागा लढवणार असल्याचा पुनरुच्चार. बदलापूर प्रकरणात पोलिसांनी नोंदवला दुसऱ्या पीडितेचा ही जबाब. शाळेवरही पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. शिक्षकांची केली चौकशी. मराठा आंदोलक मनोज जरांगे आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करणार. सरकार कसं कर्ज माफ करत नाही ते पाहतो. जरांगेंचा सरकारला इशारा. नाशिकमध्ये काँग्रेस नेत्यांना मराठा आंदोलकांचा घेराव. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची मागणी. अजित पवार विधानसभा निवडणुकीत अल्पसंख्याकांना गोंजारणार. 6 ते 7 मतदारसंघामध्ये मुस्लिम उमेदवार देणार. नवाब मलिक, सना मलिक, जिशान सिद्दीकींना उमेदवारी शक्य. हर्षवर्धन पाटलांना भाजप सोडून जायचं असेल तर थांबू शकत नाही. बावनकुळेंनी केले स्पष्ट. समरजित घाटगेंची जागा अजित पवार गटाकडे असल्यानं बाहेर पडतायत अशी माहिती. अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ. सेबीचा मोठा ॲक्शन. 25 कोटींच्या दंडासह सिक्युरिटीजना केले बॅन. अमेरिकेतील घडामोडींच्या झळा. शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 42,000 कोटींचे नुकसान. जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव. 22 कॅरेट 67,599 तर 24 कॅरेट 73,744 वर. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा.